संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो तेथी माझे हित करीती सकल,
अन्याने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकल तेथे माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकल तेथे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी तू का म्हणे शेषासे विनावडी शेष देवी तू का म्हणे शेषासे विनावडी कामणे शेष देवी वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकल ते माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकल ते माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा करी विठो ये बाई संताची पायी संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी संताची ये बाई संताची ये बाई हा माझा विश्वास हा माझा विश्वास संताची ये बाई संताची पायी संताची पायी हा माझा संताची पायी सर्व भावे झालो त्यांचा सर्व भावे झालो त्यांचा तेची माझे हित तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित
जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल टाळी टाळी महिला म्हणून जय हो विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी भागली आमज वाहतील कडी त्यांची अने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेविन आवडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकल जिने हा गोपाळ कृपा करी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् योऽन्त प्रविश मम वाच्मिमां प्रसुप्तां सञ्जीवयक्तखिलशक्तिधर स्वधामना अन्यांशहस्तचरणश्रवणात्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु
जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे झको दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास मुक्ति कही गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रजरज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जाए चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ताली ताली चल आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चल आओ पवन पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना जय हो हाँ राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार कीर्तन की चल आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन की प्रस्तुत इको कमी करा दादा थोडा फक्त आवाज मोठा राहू दे इको कमी करा अखंड जिजविणारे वितराग संपन्न वेद संपन्न पंचम वेद निर्माते सकल कंठभूषण महाराष्ट्र भूषण जगत वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा प्रत्येक माणसाने मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर विश्वास कोणावर ठेवावा आणि विश्वास ठेवल्यानंतर तो या भवसागरातून कसा पार होतो याचं वर्णन जगद्गुरु तुकोबरा यांनी या 4 चरणाच्या अभंगात केलेलं आहे. साधा सरळ सोपा सगळ्यांच्या परिचयाचा असलेला हा 4 चरणाचा अभंग मी याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल 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 तुमच्यासमोर मी काय बोलावं, मी तुमच्या मुलीसारखी आहे. बाबांचा असा परिचय देते मी या ठिकाणी. हिबटकर बाबा जे आहेत, विश्वनाथ महाराज बाबा, म्हणजे आम्हाला कळत नव्हतं, कमीत कमी 10वी 12वीला असेल तेव्हापासून बाबा आमच्या घरी यायचे. पण तेव्हाच्या नंतर आज खूप वर्षानंतर इथं भेट झाली आमची तुमच्या गावामध्ये. तर त्यांचा माझ्या परिवाराचा खूप जवळचा परिचय आहे. बाबा तिकडं कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस असायचे त्यावेळेस आम्हाला दर्शन देण्यासाठी आमच्या घरी यायचे. तर या ठिकाणी बाबा न्यूज नांदेड या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल. दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देते. टाळकरी विनेकरी वारकरी पंचक्रोशीतून एकत्रित आलेले महिला मंडळ पुरुष सगळ्यांना धन्यवाद देते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी चोपदार बाबा आहेत. कुठे आहेत चोपदार बाबा? मागच आहेत का? आता त्यांचं एक नाव घेते, आता जाऊ द्या. असं थोडी परेशानी याच्यामुळे झाली की माझं बाळ खूप लहान आहे आणि त्यात माझी तब्येत ठीक नाही आणि तिची पण तब्येत ठीक नाही.
परवा दिवशी यवतमाळची कथा करून केळापूर तालुक्यात महोद्यामध्ये या ठिकाणी रामकथा होती, तिथली कथा करून रात्री जालन्याला कीर्तन होतं. पहाटे निघालोत, आज इथं आहे आणि उद्या सकाळी साताऱ्याला आहे. म्हणजे प्रवास आणि या वातावरणामुळे थोडी माझी तब्येत ठीक नाही, बाकी काही नाही. आता बाबा आले होते घ्यायला, पण मी लेट आले आणि ते माझ्या समोर आले. त्यांच्यासाठी एक नाव घेते. बाबा ऐका, त्यांची मंडळी आहे का? तुमच्या भाषेत सांगते. देवळीत देवळी, देवळीत लाकडं, चोपदार गेले तिकडं मी आले. बाबांनाही धन्यवाद देते, सगळ्यांना धन्यवाद देते. खूप सुंदर गोड नियोजन आहे. तुम्हाला पाहून असं वाटतं की या ठिकाणी कीर्तनचा टाईम 10:30 पर्यंत संपवायचे. 11 पर्यंत. 11? अरे बापरे, टाईम वाढला. सगळ्यांना धन्यवाद देते. आणि ज्यांची पंगत होती, खास करून कोणाची होती आज पंगत? मारुती लक्ष्मण सांगळे, उद्धव वामनराव, सोपान वामनराव केंद्रे अन्नदाते आहेत आजचे. उद्धव सोपान केंद्रे, त्यांनाही धन्यवाद देते. सगळ्यांना धन्यवाद देते. इकडे आमची या ठिकाणी सगळी तरुण मंडळी बसलेली आहे, सगळ्या दादांना धन्यवाद देते. आज त्यांच्यामुळे तुमच्या इथे येण्याचा मला योग आला. माझं गाव इथंच आहे, कंधारपाशी कुरुळा, माहीत असेल तुम्हाला. ते माझ्या वडिलांचं गाव आहे आणि माझं माहेर नांदेड आहे. पण झाला असं, मी जास्त वृंदावनला आणि आळंदीला होते, म्हणून मी त्या भागात जास्त कार्यक्रम आहेत. इकडे मी आले होते मुंडेवाडी, आता इकडच्या वाड्या 2 वर्षाखाली आलते मी. पण तुमच्या गावामध्ये येण्याचा हा माझा पहिलाच योग. आणि हे सगळं श्रेय कोणाला जातं? तरुण मंडळीला जातं. त्यांना दादांना सगळ्यांना खूप धन्यवाद देते. आणि त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्याची मला काय झाली? भेट झाली. कीर्तनाला काय करते? सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे सांगतात की प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाने संतावर विश्वास ठेवावा. संतावर का विश्वास ठेवावा? कारण संत माणसाचं हित पाहत असतात. तुकोबरायने एक साधक प्रश्न विचारतो, लक्ष माझ्याकडे असू द्या. तुकोबराय कोण होते हो? तुकोबरायांचा अधिकार किती होता? ज्यावेळेस तुकोबराय मंदिरात राऊळात भगवंताच्या दर्शनाला जायचे, त्यावेळेस भगवान परमात्मा विटीवर उभा टाकायचे आणि तुकोबरायला म्हणायचे, देवा मला काहीतरी मागा. हा अधिकार तुकोबरायांचा होता. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सेत झाला गुप्त तुका, मानव देह घेऊन धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शिविले. तुकोबरायांचा अधिकार किती होता? या तुकोबराने एक साधक प्रश्न विचारतो, सांगा हो तुकोबराय, तुम्ही म्हणता विश्वास ठेवा, तुम्ही संत महात्मे आहात, पण विश्वास तुम्ही संत आहात म्हणून विश्वास ठेवताय, पण आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? एक साधक तुकोबरायांना प्रश्न विचारतो आणि तुकोबराय सांगता, तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल बाबा, तर संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास संतांच्या चरणावर विश्वास ठेवा. संतांच्या चरणावर जर विश्वास ठेवला तर काय होतं? तेची माझे हित करीती सकल, जेणे हा गोपाळ. संत हित करत असतात. माणसाच्या आणि देवाच्या मध्ये एक साखळी असते, ती फक्त एक तर गुरुच्या हातात असते किंवा संताच्या हातात असते. म्हणून तुकोबराय सांगता, आपलं हित आपले शेजारी करत नाहीत, आपले नातेवाईक करत नाहीत, आपलं हित कोण करतं? बोलत चला, माझी भाषा समजते ना, मी तुमच्याकडचीच आहे. आपलं हित कोण करतात? महिला मंडळ, संत करतात. म्हणून तुकोबराय सांगतात, ज्यावेळेस संत मध्यस्थी होतात माणसाच्या आणि देवाच्या, त्यावेळेस त्या गोपाळ भगवंताची कृपा आपल्यावर सहज होती. तुकोबराय सांगतात, तेची माझे हित करती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. याच्याहून पुढे जाऊन तुकोबराय सांगतात, एखादा माणूस संसारामध्ये जर थकला दमला तर काय करावं? तुकोबराय सांगतात, आम्ही त्याला कडेवर घेतो. का? कडेवर घेण्याचा अर्थ आहे की आम्ही त्याला ज्ञानाच्या 4 गोष्टी समजून सांगतो. काय सांगता तुकोबरा? आम्ही त्याला ज्ञानाच्या 4 गोष्टी समजून सांगतो. भागली आमज वाहतील कडी, त्यांची आणि जोडे सर्व सुख. याच्याहून पुढे जाऊन तुकोबराय सांगतात, तुम्ही माणसं आहात पण आम्ही संत आहोत. पण ज्यावेळेस भगवंत आम्हाला सांगतात, तू का म्हणे शेष, शेष याने भगवंताच्या मुखातून आलेले वचन, भगवंताच्या मुखातून आलेले वचन आम्ही कधी मोडत नाही, कधी तोडत नाही. मग एक काम करा, तुकोबराय सांगतात, भगवंत जे सांगतो ते आम्ही काय करत असतो? ऐकत असतो. वचन न मोडी बोली लेते. म्हणून तुकोबराय सांगतात, विश्वास जर कोणावर ठेवायचा असेल तर संतांवर ठेवा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल.
जगद्गुरु तुकोबराय सांगतात, विश्वास संतावर ठेवा. महिला मंडळ तुम्ही थोडं बोलत चला मला आता. संतांवर विश्वास ठेवा. लक्ष देऊन ऐका. विश्वास म्हणजे काय? विश्वास हा शब्द किती अक्षराचा आहे बाबा? 3.5 अक्षराचा आहे. किती? 3.5. 3.5 अक्षराचा विश्वास हा शब्द आहे. प्रत्येक माणसाचा देह स्वतःच्या हाताने मोजा. 3.5 हाताचा देह आहे. 3.5 हाताच्या देहाचं समद आयुष्य 3.5 अक्षरावर काय आहे? अवलंबून आहे. विश्वास म्हणजे काय? दिवसभरात आपण 10 वेळेस म्हणतो माझा तुझ्यावर. बोला ना, माझा तुझ्यावर आहे. किती सोपं, दिवसभरातून आपण 10 वेळेस म्हणतो. पण विश्वास ज्या माणसाचं नाव आहे त्याला सुद्धा माहित नाही की विश्वास म्हणजे काय. सहज बोलून जातो आपण, पण विश्वास 3.5 अक्षराचा शब्द आहे आणि प्रत्येक माणूस दिवसातून 10 वेळेस विश्वास आहे असं सांगत असतो. मग नेमका विश्वास म्हणजे काय? मी तुम्हाला एक कथा सांगते, लक्ष देऊन ऐका. विश्वास म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. या दृष्टांतातून तुम्हाला समजेल की विश्वास कसा असतो. विश्वास संतावर ठेवावा, विश्वास देवावर ठेवावा, विश्वास गुरुवर ठेवावा. महाभारतातला एक प्रसंग आहे. महाभारतातला एक प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे लक्ष असू द्या. दुर्योधन आणि जी 5 पांडव होती, 100 कौरवाचा आणि दुर्योधनाचं म्हणजे जी 5 पांडव होते यांचं काय होतं? कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. विश्वास सांगते, युद्ध ज्यावेळेस चालू होत होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे काय झाले होते? सारथी झाले होते. इकडं 5 पांडव होती आणि इकडं 100 कौरव होती. पण झालं असं, जेवढी या ठिकाणी दैत्य आहेत, दुर्योधन असेल, दुर्योधनाचे जेवढे भाऊ आहेत तेवढे सगळे काय होऊ लागली, मरत होती युद्धामध्ये. दुर्योधनाला एक दिवस कळालं की युद्ध संपल्यानंतर की आपल्याकडे एवढे मोठे मोठे या ठिकाणी योद्धे आहेत. या ठिकाणी द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, एवढे मोठे मोठे योद्धे आहेत. एवढे योद्धे असताना सुद्धा आपण या ठिकाणी पराजित होतोय. आपले एवढे जण मेले या ठिकाणी सैनिक, पण फक्त 5च पांडव आहेत. किती? त्यांच्यातलं एक सुद्धा मेलं नाही. दुर्योधन उठतो, संध्याकाळची वेळ असते, सूर्य अस्ताला जात असतो, युद्ध संपलेलं असतं आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी बनलेले असतात. इकडून दुर्योधन उठतो आणि त्या ठिकाणी पितामह भीष्माकडे जातो आणि पितामह भीष्माला काय सांगतो? मला फक्त तुम्हाला विश्वास काय हेच तुम्हाला समजून सांगायचे. पितामह भीष्माकडे जातो दुर्योधन आणि दुर्योधन सांगतो, सांगा हो पितामह भीष्म, तुम्ही म्हणताय तुम्ही आमच्याकडून आहात, तुमच्यासारखे मोठे मोठे महारथी आमच्याकडून आहेत, तुमच्यासारखे मोठे मोठे योद्धे आमच्याकडून आहेत, तरी सुद्धा आम्ही पराजित होतोय. आणि त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात, आज ना उद्या काहीतरी घडेल युद्धामध्ये. पण दुर्योधन सांगतो, नाही नाही, तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडून आहात आणि मनाने कोणाकडून आहात? पांडवाकडून. म्हणतात ना बाबा की जी माणसं सत्याची असतात त्या माणसाला नाकावर माशी बसलेली सुद्धा चालत नाही. विठ्ठल विठ्ठल असतात त्यांना नाकावर माशी बसलेली सुद्धा चालत नाही. पितामह भीष्म म्हणतात की दुर्योधन तू असत्य बोलतोयस, मी मनाने तुझ्याकडून आहे आणि शरीराने सुद्धा तुझ्याकडून आहे. पितामह भीष्म ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस दुर्योधनाला खरं वाटत नाही. पण पितामह भीष्म काही साधारण नव्हते, माझ्याकडे लक्ष असू द्या. पितामह भीष्म हे गंगेचे पुत्र होते. पितामह भीष्म हे इच्छामरणी होते. आणि पितामह भीष्माने ज्यावेळेस प्रतिज्ञा केली त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात दुर्योधनाला, ऐक दुर्योधना, तू माझ्यावर असत्य. युद्ध संपत आणि पहिलं कसं होतं, युद्ध करून घरी जात नव्हते, हजारो वर्ष युद्ध चालायची आणि सगळेजण जिथं युद्ध आहे कुरुक्षेत्रावरच काय करायचे, राहायचे. संध्याकाळची वेळ होती, भगवान श्रीकृष्ण परमात्मा वाट पाहतायत की अर्जुन काय रिॲक्शन कर, काय वाटलं अर्जुनाला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेस अर्जुनाकडे येतात. लक्ष देऊन ऐका,
दुर्योधन इकडे आनंदित होता. ज्या दुर्योधनाला या ठिकाणी गादीची अपेक्षा होती, राजसिंहासनाची अपेक्षा होती, दुर्योधनाला माहीत होतं की उद्या एक तरी पांडव मरणार. का? कारण ती प्रतिज्ञा कोणाची होती? पितामहा भीष्मची होती. साधारण प्रतिज्ञा नव्हती, इच्छामरणी होते, गंगेचे पुत्र होते. वाटलं ही प्रतिज्ञा खरी होणार आहे. इकडे सगळीकडे आनंद झाला दुर्योधनाकडे. दुर्योधन आनंदामध्ये काय केला? झोपी गेला. पण झाला असं, जगाच्या मालकाला झोप येत नव्हती. विश्वास कोणावर ठेवा पहा. जगाच्या मालकाला झोप येत नव्हती. जगाचे मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाकडे येतात. पाहतात तर काय, 5 पांडव गाढ झोपीत आहेत. भगवंत जवळ येतात. अरे उठ अर्जुना. अर्जुन काय उठत नाही. साखर झोप असते 3 ते 4ची. उठ अर्जुना. अर्जुन उठतो. काय देवा, साखर झोप तुम्ही मोडताय, काय काम आहे तुमचं एवढ्या लवकर? भगवंत म्हणतात, अर्जुना तू विसरलास का? अरे पितामह भीष्मने प्रतिज्ञा केलेली आहे की आज एक तरी पांडव मरणार. मग तू किती नंबरचा पांडव आहेस? मी 3 नंबरचा पांडव आहे आणि मला माहित आहे आज एक तरी मरणार. पहा विश्वास. अर्जुन सांगतो, देवा मला माहित आहे, प्रतिज्ञा माझ्या समोरच केली पितामह भीष्मने. मग देव म्हणतात, अरे अर्जुना तुला झोप लागलीच कशी? त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो, कीर्तनात काही घेऊन जा न जा, पण हे वाक्य 100% प्रत्येकाने घेऊन जा. अर्जुन सांगतो देवाला की देवा मी झोपलो याच्यासाठी की तुम्ही माझं रक्षण करण्यासाठी आहात. मी झोपलो याच्यासाठी की मला जिवंत ठेवणारा काय आहे? जागा आहे. भगवंताला झोप आली नाही अर्जुनासाठी. अर्जुनाला माहित होतं ही गोष्ट कळाल्यानंतर मी जरी झोपलो तर मला जिवंत ठेवणारा काय आहे? जागा आहे. हा अर्जुनाचा देवावर काय होता? बोलत चला, काय होता? विश्वास. हाच विश्वास आहे, दुसरा तिसरा विश्वास नाही. एवढा सोपा शब्द आहे 3.5 अक्षराचा. विश्वास म्हणजे काय? देवावर ठेवा. विश्वास काय? संतांवर ठेवा. हा जर विश्वास ठेवला तर प्रत्येक माणूस या भवसागरातून काय होतो? पार होतो. विठ्ठल विठ्ठल. आज पंक्तीवाल्याने खूप खाऊ घातलं वाटतं. तुम्ही असे सुस्त झालात आणि एकतर झाले असं सगळे लाईट माझ्याकडेच आहेत. लक्ष देऊ नाही का? विश्वास कळाला ना तुम्हाला? आजी विश्वास कळाला ना? हाच विश्वास आहे, दुसरा काय? शेजाऱ्याला म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही, चल माझ्यासोबत बाहेर, आपण म्हणतो का नाही? हाच विश्वास आहे. मला सांगा, तुम्ही जर आजारी पडला तर तुम्ही कोणाकडे जातात? बोला ना. आजारी पडतच नाही का? डॉक्टरकडे जातो आपण. डॉक्टरकडे जातो, डॉक्टरकडे चेकअप करतो. डॉक्टर औषध गोळ्या देतात, 4-8 दिवसाचा कोर्स देतात. आपण तो कोर्स घेऊन घरी येतो आणि आपल्याला काय असतो विश्वास? की डॉक्टरने जे औषध गोळ्या दिलेत त्याच्याने आपली तब्येत ठीक होईल. हा काय असतो? त्या मागचा विश्वास असतो. एवढं जाऊ दे महिला मंडळ. आपली मुलगी एखाद्याच्या घरी देता तुम्ही, स्वतःची मुलगी दुसऱ्याच्या घरी देता, याच्या मागे विश्वास काय असतो तुमचा? की जिथं आम्ही मुलगी देतोय ती सासरचे लोक चांगली असतील, आम्ही जसं तिला तळ हाताच्या फोडासारखं जपलं तशी ती लोक माझ्या मुलीला जपतील. हा त्या मागचा काय असतो? विश्वास. एवढं जाऊ द्या. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आपण सुनबाई म्हणून आणतो. कळलं ना? दुसऱ्याची मुलगी आपण सून म्हणून आपल्या घरी आणतो. त्या मागचा विश्वास काय असतो? ही म्हातारपणी आपल्याला बोलत चला ना, नावंद्याची वडीकर. जागे आहे तुम्ही? काय असतो विश्वास आजी? की ही आम्हाला म्हातारपणी सांभाळेल, आम्हाला त्रास देणार नाही. हाच विश्वास असतो. पण लक्ष देऊ नाही का, जोपर्यंत तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही तोपर्यंत तुम्ही नीट हरिपाठाला येणार, नीट काकड्याला येणार, नीट कीर्तनाला येणार. खरं सांगते तुम्ही येतो का? आपण विश्वासाला तडा गेलाच पाहिजे. तुम्हाला जर विश्वासाला तडा नाही गेला तर तुम्हाला मंदिराची वाट सापडेल का? हो नाही. म्हणून घरात जर छोटी छोटी लेकरं असतील तर त्यांना संस्कार लावा. संस्कार लावल्यावरच कळतं. काही काही म्हणतात ताई आम्ही लेकरं हरिपाठामध्ये आणतो, कीर्तनात आणतो, पण आमची लेकरं झोपी जातात. झोपू द्या ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. थोडं जरी कानावर पडलं तर पुण्य तुमच्या कमरेत म्हातारपणी लाथ बसणार
याची गॅरंटी फक्त इथंच. म्हणून विश्वास शब्द दुसरा मोठा आहे का हो कोणता? नाही. हाच 3.5 अक्षराचा शब्द आहे. आता एक विषय निघाला म्हणून दादा सांगते. आता हे छोटे लेकरं आहेत, यांना माझं कीर्तन कळत असेल म्हणून ते हो नाही, त्यांना माहिती आहे त्यांचे आई वडील काय बोलत, म्हणून ते इकडून बोलतायत. दादा एक 10वीचा मुलगा असतो, ऐका, लहान लेकरं खोडकर असतात यात काही नवल नाही बाबा. मोठे म्हणजे ही नाही बरं, तरुण मंडळी 8वी 9वीची सांगते मी, तरुण मंडळी हुशार असतात, ते समजदार असतात, म्हणून एवढा गोड सप्ताह उभारलाय. बरोबर आहे का नाही? लहान मुलं जी असतात ती लई खोडकर असतात. एकदा मुंबई साईडला कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्यावर झाला असं, तुमच्यासारख्या प्रेमळ ताई होत्या, सांगितलं चला ताई चहा घ्यायला. मला चला ताई चहा घ्यायला गेलो. त्यांचं 5 वर्षाचं लेकरू होतं, आमच्या बाजूलाच बसलं होतं. मी तर कधी जास्त मोबाईल नाही वापरत, टी व्ही नाही पाहत. समोर टी व्ही होती, विचार केला काहीतरी न्यूज अपडेट पाहावं. त्या मुलाच्या आईने त्या छोट्याशा बाळाला घरात बोलवलं आणि ते मुलगा घरामध्ये गेला आणि ते लेकरू तिथं मध्ये चहा बिस्किट खात होतं. मी विचार केला, हातात रिमोट घेतला, अरे किती वेळचं नुसतं कार्टून चॅनल चालू आहे. रिमोट घेतला, बटन दाबते पण चॅनल काय बदलत, बोल चला बदलत. सिरियल कोण कोण पाहतं? हातवर करा बरं. अरे बापरे, तुम्ही माझ्यासारखेच आहे मग ना, टी व्ही पाहणारे. आता मला काही सिरियलची नावं माहीत, वेळच भेटत नाही. टी व्ही समोर, टी व्ही तर खूप दूर राहिली. छोट्याशा मुलाचा रिमोट घेतला, दाबते चॅनल काही बदलत नाही. विचार केला की जाऊ दे आता किती वेळ दाबायचं, ते रिमोट दिला ठेवून ते लेकरू पळतच आलं आणि लगेच चॅनल बदललं. म्हणलं का रे बाळा, अरे किती वेळचं झालं मी चॅनल बदलते आणि याचं चॅनलच बदलत नाही. ते लेकरू काय म्हणलं असेल 5 वर्षाचं, लक्ष आहे तुमचं. त्या लेकराने सांगितलं, ताई मला माहीत होतं मी गेल्यावर तुम्ही रिमोटचं या ठिकाणी बटन दाबणार, चॅनल बदलणार, मग माझं कार्टून पुढे जाणार, मला कळणार नाही त्यात काय झालं, म्हणून मी जाताच रिमोटची शेल काढून घेऊन गेलो होतो. ही लेकरं. एक 10वीचा मुलगा होता, बोर्डाचा रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यावर त्याचा दुसरा मित्र म्हणला, अरे आपला आज रिझल्ट आहे, आपल्याला रिझल्ट पाहायला जायचं, तू माझ्यासोबत चल. त्याने सांगितलं, नाही आज संडे, आज वडील घरी आहेत, तू एक काम कर, माझं हॉल तिकीट घेऊन जा आणि तू काय कर, रिझल्ट पाहून परत ये. हा म्हणला ठीक आहे. तो खिडकीतूनच बोलत होता आणि तो एक दुसरा मित्र त्याच्या वडिलासोबत बसला होता. बाहेरच्याने विचारलं, अरे पण रिझल्ट तुला सांगू कसा? त्याने सांगितलं, एक काम कर, तू मला रिझल्ट देवभाषेत सांग. कसा? देवभाषेत. हा म्हणला ठीक आहे. वडिलांना न कळण्याची टेक्निक. 8वी 9वीची लेकरं आहेत ना, वडिलांना न कळण्याची टेक्निक. हा मुलगा खिड दरवाजात होता आणि तो घरातला सांगतो, एक काम कर, काय, हॉल तिकीट घेऊन जा, रिझल्ट पाहून ये. हा म्हणला ठीक आहे. हा शाळेत गेला, रिझल्ट आणला, रिझल्ट पाहिला आणि रिझल्ट पाहताना त्या मुलाने सांगितलं होतं, एक काम कर, माझा एक जर विषय गेला तर तू काय म्हण, तुकाराम 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 तुकाराम. काय सांगितलं? एक विषय गेल्यावर तुकाराम तुकाराम म्हण. हा म्हणला ठीक आहे. पुढे म्हणे 2 जर विषय गेले तर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. हा म्हणला ठीक आहे. तो म्हणला 3 विषय जर गेले तर तो म्हणला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. कळालं? हा म्हणला ठीक आहे. हा रिझल्ट पाहायला निघून गेला, हॉल तिकीट घेतलं, शाळेत गेला, रिझल्ट पाहून आला आणि त्याने सांगितलं, पाहिलं काय रिझल्ट आला. तो खिडकीतून काय म्हणतो, तो असं असं करतो. तो म्हणतो, ती नाही, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता 4G विनोद होता, तुम्हाला काही कळलं नाही. जर परवा काला असेल तर बुंदी खाऊन घरी जा. विठ्ठल विठ्ठल. कळालं का? पुंडलिक म्हणजे 0. सगळेच गेले ना. मला फक्त सांगायचंय, लेकरं खोडकर असतात, म्हणून तुम्ही सुद्धा बोलत चला. तुकोबराय सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास व सर्व भावे दास झालो त्यांचा. संताच्या चरणावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवल्यावर काय होतो लक्ष देऊ नका. 5 वर्षाचा ध्रुव बाळ भगवंताची भक्ती करण्यासाठी वनामध्ये गेला. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी भगवंत अवताराला आले त्यावेळेची कथा आहे.
श्री शुकदेव मुनी महाराज राजा परीक्षितीला ही कथा सांगत असतात. भगवंताचा अत्यंत लाडका सगळ्यात कमी वयाचा भक्त कोणता आहे? जर तुम्ही श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली असेल तर त्यामध्ये ध्रुव बाळाची कथा येते. ध्रुव बाळाने भगवंताची भक्ती केली आणि झाला असं, भगवंत प्रसन्न झाले. सांगते मी तुम्हाला, संत मध्यस्थी असल्यावर काय होतात. भगवंत मध्यस्थी झाले, संत मध्यस्थी झाले आणि भगवंताची कृपा छोट्याशा ध्रुव बाळावर झाली. ध्रुव बाळाने भगवंताला पाहिलं आणि या ठिकाणी स्तुती केली. योंत प्रवेश मम वाचमी मां प्रसुप्तां संजीव यक्त खिल शक्ती धरस्व धामना अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादीन प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम. भगवंताची स्तुती केली कोणी? छोटेसे ध्रुव बाळाने. म्हणून तुकोबराय सांगतात, संतांवर विश्वास ठेवा. अभंगाचं पहिलं चरण. संताची ये पायी आमादा विश्वास, संताची ये पायी हो आमादा विश्वास. संताची संताची ये पायी आमादा विश्वास, संताची ये संताची बाई हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताच्या चरणावर काय ठेवा? विश्वास ठेवा. लक्ष देऊ नाही का महिला मंडळ? तुम्ही उपवास पकडता? तुम्ही बोलतच नाही बाबा. दादानी एका वाक्यातच सांगितलं. बोला ना थोडंसं, माझी भाषा तुम्हाला समजलं. मी तुमच्याच परिसरातली आहे. तुम्ही उपवास पकडता का नाही? नवरात्रीचे 16 सोमवार, बोला ना मग, श्रावण सोमवार. मग मला सांगा, भगवान शिवजीचा सगळ्यात महान भगवत भक्त कोणता आहे? दादा थोडा आवाज द्या. महान भगवत भक्त कोण आहे भगवान शिवजीचा? हॅलो, हां, रावण. दादाने बरोबर सांगितलं, रावण. भगवान शिवजीचा महान भगवत भक्त हा रावण आहे. आपण रावणाला नाव ठेवतो, लक्ष देऊ नाही का? रावण वाईट आहे, रावणाने सीता मातेला पळवलं हे आपण समाजाला सांगतो. पण रावणाने मातेसाठी मात्र लिंग आणलं. रावणाने भगवंताची 1000 वर्षे उजव्या पायाच्या अंगठ्यावर थांबून तपश्चर्या केली. आपण हे समाजाला सांगतो का हो?
सांगतो का? नाही. समाज वाईट खूप लवकर घेतो बाबा आणि चांगलं सोडून देतो. कितीही चांगलं सांगा पण एक जरी चूक सापडली तर वर्षभर लोक काय करतात त्या चुकीला सांगत असत. नाही असं चुकलं, नाही तसं चुकलं, म्हणजे मागचं जेवढं सांगलं तेवढं सगळं पाण्यात गेलं. रावण हा एवढा महान भगवत भक्त होता. रावणाने भगवान शिवजीची तपश्चर्या केली. रावणाने जो शिव तांडव स्तोत्र लिहिला होता भगवंतासाठी तो आज जगविख्यात आहे. नुसतं शिव तांडव स्तोत्र गायलं किंवा श्रवण जरी केलं तर भगवान शिवजीची भक्ती केलेल्याचं काय लागतं? पुण्य लागतं. कोणता होता तो शिव तांडव स्तोत्र? आवाज दे ना. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले बलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमड्डी नादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं कणोतु न शिव शिवम. आवाज दे इकडं. टाळी 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 वाजव ना. अरे वा, हे सांगावं लागतं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले बलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमड्डी नादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं कणोतु न शिव शिवम. टाळी. रावणाने भगवान शिवजीसाठी गायलेला स्तोत्र आहे मोठ्या प्रेमाने. एकच टाळी येऊ द्या. जय हो. जटाकटाह संभ्रम भ्रमणिलिंपणे जरी विलोल विची वल्लरी विराजमान मूर्धनि धगद 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 लाटपट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणं मम. धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत दिगंत संतती प्रमोद मान मानसे कृपा कटाक्ष धोरणाने रुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि विनोद मे तु वस्तुनि. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले बलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिक डमड्डमड्डमड्डमड्डी नादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं कणोतु न शिव शिव. जटाकटाह संभ्रम भ्रमणिलिंपणे जरी विलोल विची वल्लरी विराजमान मूर्धनि धगद 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 लाटपट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणं. तुमच्या सप्त्याला 18 वर्ष झाली. किती दादा? 18 चालू आहे ना. 18. 12 वर्ष झाल्यावर एक तप होत असतं भाऊ. किती? 12. मग तुमचे किती तप झाले? 12 वर्ष झाल्यावर एक तप होत असतं. महिला मंडळ. आता मला घरी कोणतरी म्हणलं आमचे 3 तप झाले. चुकीचं आहे. 12 वर्षाचा एक तप असतो. 12 1 12 12 2 24. म्हणजे दुसऱ्या तपाकडे बाबा यांची वाट चालली. 18 19 20 21 22. आणखीन 5 ते 6 वर्ष बाकी आहे तुमच्या दुसऱ्या तप पूर्ण होण्यासाठी. मग मला सांगा महिला मंडळ, तुम्ही एवढे शांत बसलात, तुम्हाला भजन करायचं सांगावं लागतं. हे चुकीचं झालं भाऊ. लाईटवाले भाऊ कुठे आहेत? पुढच्या वेळेस त्यांच्याकडे 2 फोकस लाव. एक तिकडून आणि एक इकडून आणि एक तिकडून. तेव्हा ह्या बोलतील. झालंय कसं, मला हे असं केल्याशिवाय त्यांचे चेहरे दिसत नाहीत. आणि थोडं त्यांचंही लाईव्ह करत जा तुम्ही. त्यांची शूटिंग करा म्हणजे माझ्याबरोबर तेही दिसले पाहिजे आणि वाडीचे लोक तुमच्या. बरोबर आहे का नाही? विषय निघाला म्हणून सांगते. आता अमरावतीला भंडारजला कथा होती शिव महापुराण. त्या कथेमध्ये ज्यावेळेस मी या शिवजीची कथा सांगत होते त्यावेळेस एक प्रसंग आला. आणि त्या प्रसंगामध्ये असा आहे भाऊ की ज्यावेळेस तुम्ही कथा कीर्तनामध्ये जर टाळी वाजवत नसाल बाबा, जर तुमची शेजारीन जर टाळी वाजवत असेल आणि तुम्ही जर वाजवत नसाल तर तुमच्या शेजारीचं पाप तुमच्या डोक्यावर येऊन, मनाचं नाही सांगत, ग्रंथातलं सांगते, तुम्ही जर टाळी नाही वाजवली तर तुमच्या शेजारीचं पाप तुमच्या डोक्यावर. बरं आता तुम्ही टाळी वाजवत नाही, याच्यात जास्त थंडी पण नाही.
असं नाही ना थंडीसाठी, बरोबर आहे का नाही? मग सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने विठ्ठल विठ्ठल वा जय हो. आता मी तुमची चूक नाही काढत, तुम्हाला फक्त सांगते थोडं मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. लक्ष देऊ नका. माणसं दादा चुका काढायचं म्हणल्यावर बाबा कशातही काढतात. चुका काढायचं म्हणल्यावर कशातही काढतात. काही काही माणसं एवढे हुशार असतात. गावामध्ये एक ओटा असतो, त्या ओट्यावर काही SP कलेक्टर DYSP IAS IPS PSI सगळे उत्तीर्ण विद्यार्थी बसलेले. दादा लोकांना लवकर गोष्ट कळली. 4G नेटवर्क आहे इकडे. सगळे उत्तीर्ण विद्यार्थी बसलेले असतात. तुम्हाला जर गावात जर काही बाबा जर माहिती काढायची असेल तर तुम्ही या ठिकाणी गावात नाही विचारायचं, त्यांना जाऊन विचारायचं. ओट्यावर जी माणसं बसलेली असतात त्यांना विचारायचं. ती लगेच तुम्हाला गावात काय घडलं सगळं सांगतात. दादा आवाज द्या. गावात काय घडलं सगळं सांगतात. माणसं चुका कशात करतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. लक्ष देऊन ऐका. गावामध्ये एकदा काही पाहुणे आले. एका मुलाला पाहायला पाहुणे आले. ती माणसं वट्यावरची एवढी भोळी एवढी साधी असतात, एवढी मोकळ्या मनाची असतात. ती डायरेक्ट त्या गाडीवाल्याजवळ जातात आणि त्या गाडीवाल्याला काय विचारलं, कुठून आलात? काय विचारलं, कुठून आलात? त्यावेळेस त्या ड्रायव्हरने सांगितलं, शामरावचं पोरग पाहायला आलोय आम्ही. हा शामरावचं पोरग, अरे त्याला तर घुरं येतात. हसा ना. तुम्हाला 4Gचा नेटवर्क कळत नाही काय? कोण गावात माणसं असतात, ज्यावेळेस गाडी आली त्यावेळेस विचारतात कुठं चाललात? शामरावचं पोरग पाहायला आलो. हे म्हणतात अरे त्याला तर घुरं येतात. मोडलीन सोयरीक. सोयरीक मोडल्यावर हे भांडण पहाट त्या बाबाच्या घरी. कस कायच म्हणलास? ते बाबा म्हणतात सभागती म्हणलो. सभागती. ते म्हणतात सभागती कशाचं? मोडलीन सोयरीक आमची. म्हणजे माणसं चुका कशाती दुसऱ्याचं बरं वाटतं का? नाही. याच्यावर पुढे जाऊन सांगते. लोकसभेच्या अगोदर दादा निवडणुकीमध्ये एक रिझल्ट जाहीर झाला. सरकारने एक स्कीम काढली आणि त्या स्कीममध्ये झाला असं, 75 वर्षाच्या पुढील महिलांना SD आणि बसचा प्रवास. बोला ना, तुम्ही काढलंय का नाही? तुम्ही बोलत चला गड्या, तेव्हा समाधान कीर्तन छान होत असतं. काढले ना आजी? हा, मला किती छान वाटलं ऐकून. आता STचा प्रवास 75च्या पुढे दादा फुकट. STचा प्रवास फुकट सुरू झाला बाबा. लक्ष देऊन ऐका. आणि त्या कार्डावरचं आजीनं 65चं वय 75 केलं. एका महिन्यामध्ये आजीचं वय 10 वर्षानं वाढलं. आजी एका महिन्यात किती वर्षांनी मोठी झाली? आता कसं बोलता तुम्ही? 10 वर्षानं मोठी झाली. 65चं 75 केलं आणि झालं. तुम्ही बसला काय म्हणता? दुसरं एक नाव आहे लाल. वा. त्या लाल परीमध्ये या परीचा प्रवास फुकटचा सुरू झाला. असं, आजी ते कार्ड घेते, STच्या बसमध्ये त्या लाल परीमध्ये बसते आणि आजीचा प्रवास सुरू झाला. कंडक्टर येतो, पहा घोळ. आता कंडक्टर येतो ना आजीला म्हणतो, आजी दाखवते हे कार्ड बघा. कंडक्टर कार्ड घेतो, एकदा फोटोकडे पाहतो, एकदा आजीकडे पाहतो, एकदा फोटोकडे पाहतो, एकदा. तुम्ही बोलत चला. तुम्ही केले म्हणजे तुम्ही उत्तर, तुम्हाला अनुभव आला असेल 1-2 वर्षामध्ये. एकदा कार्डाकडे पाहणार, एकदा आजीकडे. आता आजी तिच्या भाषेत काय म्हणते? अरे मेल्या, काय बघतो थोबाडाकडं? कार्डाकडे पाय ना. शिंदे सरकारनं काढली ना योजना, साहेबांना लिहून दिलं ना, मग कार्डाकडे बघ ना. माझ्याकडे काय पाहतो? ते कार्डाकडे बघतं, त्याला नोकरीची भीती. ते काहीच म्हणत नाही. कार्ड देऊन तिकीट फाडून निघून जातो. त्या STमध्ये या लालपरीचा या आजीचा प्रवास सुरू झाला. आणि एक दिवस असं झालं की लोकसभेच्या अगोदर दादा एक सरकारने या ठिकाणी योजना काढली. कोणती? लाडकी बहीण. नुसते इशारावरच कळतं तुम्हाला. कोणती काढली बहिणीनो? हा, लाडकी बहीण योजना काढली. झालं असं, त्याची वयोमर्यादा होती 65. झाला ना घोळा. आता नुसता STचा प्रवास दररोज करायचा होता का आपल्याला?
वर्षातून कधीतरी 2 महिन्याला 4 महिन्याला 75 जी वय केलं ती तोंड झोडून घ्यायला लागली ना. कुठून दुर्बुद्धी सुचली, कुठून दुर्बुद्धी सुचली मला. मी 65चा 75 केलं. जिनं 75 केले ती तोंड झोडून घेऊ लागली आणि जिंचं वय 65 होतं ती तिच्या पुढे पैसे घेऊन फिरू लागली. आले ना लाडक्या बहिणीचे पैसे, कोणाकोणाला जमा झाले इकडे बघा पटकन. हे तुम्हाला सांगत नसेल अकाउंट मधून पैसे आलेले पोस्टाच्या खात्यातले पैसे जमा झाले. आणि झालं असं, वयोमर्यादा 65 होती, 65 झाली. जिच्याकडे पैसे आले ते आमच्या गावामध्ये एक शांताक्का नावाची बाई होती. तुमच्या गावात आहे का? आहे ना, प्रत्येक गावात असते बाबा. कालच कीर्तनात झालते, प्रत्येक गावात शांत अक्का असते. पण अक्का तुम्ही नाही बरं का, शांत अक्का तुम्ही नाही, मागच्या गावातली शांत अक्का. काल जिथं कीर्तन झालं जालनामध्ये घनसांगवी तालुक्यात, लक्ष देऊन ऐका. शांत अक्का बसल्या आणि मी गाडीतून उतरले आणि मी गेले. काय शांत अक्का बरं आहे का? हो महाराजींबाई बरं आहे. मी म्हणलं मग आजी लालपरीचा प्रवास ताई फुकट. मी म्हणलं लाडकी बहीण ते पण पैसे आले. मी कस काय? 2 कार्ड काढले ना, एकावर 65 केले एकावर धन्य माता पिता, दोन्ही कार्ड काढले ना. आणि तुमच्या गावामध्ये जशील तुम्ही बसलात तसेच एक मीडियावाले दादा आले. दादा आले आणि दादाने विचारलं काय हो आजीबाई, शिंदे सरकारने एवढी सुंदर योजना काढली, तुम्हाला आता नवऱ्याला पैसे मागायची गरज नाही, पैसे जमा करून ठेवायची गरज नाही, जेव्हा म्हणाल तेव्हा कार्ड दाखवायचं आणि माहेराला फुकट जायचं. ती म्हणते काय धडाचा निर्णय नाही. जर एसटीच्या प्रवासापेक्षा रिक्षाचा प्रवास फुकट केला तर जमला असतं. माझं माहेर गावातच आहे ना, कुठे एसटीने जाता तुम्ही? मला सांगायचंय, चुका जर काढायचं असलं तर माणसं कशातही काढतात. एवढा सुंदर सप्ताह आहे. काही काही सप्त्यामध्ये सांगत असतात की ताई आम्हाला घ्यायचं होतं हे कीर्तन, पण गावातले म्हणतात हे कीर्तन नको. लक्ष देऊ नये का, जे चुका काढतात ते म्हणतात ह्यो कीर्तनकार नाही पाहिजे, त्यो पाहिजे, साऊंड इकडं नाही पाहिजे, साऊंड तिकडं पाहिजे, हे मृदंगाचार्य नाही पाहिजे, त्यो पाहिजे. का याला मिशन आहे बरं, त्याला नाही तर त्याला वाजवता येतं का? नाही. चुका माणसं कशातही काढतात. माणसाचा स्वभाव असा आहे, माणसं चुका कशात पण काढतात. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, बाकी काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. एक काम करा, भगवंताची भक्ती करा, भगवंताचं भजन करा. प्रत्येक माणसाच्या आणि देवामध्ये एक साखळी असते, ती संताच्या किंवा देवाच्या हातात असते. तेची माझे हित करीती सगळं, जेणे हा गोपाळ कृपा करी. किती उदाहरणं द्यावं, शिवपुराण, देवी भागवत, रामायण, प्रत्येक ग्रंथामध्ये साधू संतांनी ऋषीमुनीने वर्णन सांगितलंय. ध्रुव बाळाचं तुम्ही आताच ऐकलं. भक्ती या ठिकाणी भगवंताची भक्ती केली, नारद महर्षी मध्यस्थी झाली आणि जेणे हा गोपाळ कृपा केली. भगवंताची कृपा छोट्याशा ध्रुव बाळावर झाली. एवढंच नाही, भागवतातला गोड दृष्टांत आहे. भक्ती राणी होती, नारद महर्षी मध्यस्थी झाले. कोण आहात? अहम भक्तिरिती ख्याता इमो मैतनयो मतो. आवाज दे, आवाज वाढूनच ठेवा. हॅलो हॅलो हॅलो. भक्ती राणी सांगते, हा अहम भक्तिरिती ख्याता इमो मैतनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. मी भक्ती राणी आहे. दुःख काय आहे? भोभोग साधोक्षणम तिष्ठम मच्चिंतमपि नाशय दर्शनमेव लोकस्य सर्वतागहरम परम. तुम्ही या. नारद महर्षी मध्यस्थी झाली आणि भक्ती राणीचं दुःख ज्ञान वैराग्याचं दूर झालं. मला सांगा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख असतं. महिला मंडळ तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहात, या धर्म मंडपात आज जेवढे जण कथा कीर्तन श्रवण करतायत, तुम्ही जगाच्या पाठीवर सुखी आहात, आहात की नाही? मग दुःखी कधी असतो आपण? कधी असतो? शेजारच्याने फॉर्च्युनर गाडी घेतली की आपण दुःखी.
देह दिलेला आहे भजनासाठी. 12 तास असतात. मला सांगा खरं 12 तासापैकी 1 तास तर आपण नामस्मरण करतो का हो? जी माणसं आपली आपण म्हणतो तीच नसतात. या धर्ममंडपात येत नाही, पण चुकून जर तुम्हाला एखादी जर बाहेर भेटला, तसं भेटत नाही. जस्ट इमॅजिन करा, जर भेटला तुम्ही म्हणा ही माझी मैत्रीण आहे, हिला घेऊन जा. जाईल का होती? थोडं बाजूला बघून सांगा ना, जाईल का होती? जाईल नाही. तुम्ही जेवढं तुमच्या हाताने कर्म करणार, जेवढं नामस्मरण चिंतन भक्ती इथं करणार या कलियुगामध्ये, तेवढं तुमच्यासोबत सत्रेता द्वापर कलियुग ही 4 युग आहेत. पण कलियुगामध्ये भगवंत फक्त नामस्मरणाने माणसाला काय होतात? प्रसन्न होतात. आपण म्हणतो हे माझं, ते माझं, घर माझं, संसार माझं, गाडी माझा, बंगला माझा. लक्ष देऊ नये का? दादा आवाज वाढवा. आपण जेवढं कर्म करू तेवढं चांगलं असतं. बाबा भागवतात वर्णन आहे, कलियुग सोडल्यानंतर सत्रेता द्वापार युगामध्ये ज्यावेळेस आपण कर्म करतो ते आपल्याला त्याच नाही पुढच्या जन्मात भोगावं लागतं. पण कलियुगात असं आहे की कलियुगात माणसाला उतरत्या वयात ते सगळं भोगून जावं लागतं. लक्ष देऊ नये का? कितीही तुम्ही कमवा प्रॉपर्टी, एखाद्या वडिलांनी जर आपल्या मुलासाठी 1 कोटीची जर प्रॉपर्टी कमवली, मुलगा म्हणतो का हो की माझ्या वडिलांनी 1 कोटीची प्रॉपर्टी कमवली, एक काम करा तुम्ही माझ्या वडिलाला स्मशानभूमीत नेऊ नका, इथंच घराच्या अंगणामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करा. असं कोणी म्हणतं का? साथी है मित्र है गंगा के जलबिंदु तक, अर्धांगी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग बढ़ेंगे स्मशान तक, और बेटा हक निभाएगा सिर्फ अग्निदान तक. एवढीच माणसं आपल्या सोबत असतात, बाकी काही नसतं. मला सांगा, आपण स्मशानभूमीत गेल्यावर काय म्हणतो की आज हा माणूस मेला, याला 4 जण नेली, पण आपण हे विसरून जातो की आज याला 4 जणांनी नेलं, पण काही दिवसांनी आपल्याला 4 जण याच दिशेने याच स्मशानभूमीत आणणार आहेत. आज तो गेला पण उद्या आपला नंबर आहे, हे आपण विसरतो का नाही? स्मशान वैराग्य असं, स्मशानामध्ये गेलं की नाही नामस्मरण करू, चिंतन करू, देवाने खूप कमी आयुष्य दिले, पण संसारात आलं की आपण करतो का नामस्मरण? नाही. स्मशानभूमीच्या बाहेर वाक्य लिहिलेलं असतं, लक्ष देऊ नये का? स्मशानभूमी प्रत्येक गावामध्ये असते का नाही? एका स्मशानभूमीच्या बाहेर वाक्य लिहिलं होतं, काय होतं? आपण दररोज वाचतो, पण आपण घरी आलं की विसरून, अरे मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते, अरे मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते, अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते. आपली माणसं जाळून निघून जातात, कोणी थांबत नाही. चांगलं कर्म करा. संसार बाबा असा आहे, जसं जसं संसारामध्ये वय वाढतं तशी तशी भगवंतावरची भक्ती वाढत जाते आणि संसारावरचं प्रेम काय होत असतं? कमी होत असतं. लक्ष देऊ नये का? एखादा नवीन जर नवरा बायकोचं लग्न झालं असेल, त्या मुलीची तिच्या नवऱ्यावर एवढी निष्ठा असते, एवढी निष्ठा असते. मला सांगा महिला म्हणून संक्रांत कधी येतं? बोलत चला ना. तुमचा आवडता सण नाही का संक्रांत? 14 तारखेला आहे वाटतं, 14 जानेवारीला संक्रांत हा सण आहे. लक्ष देऊ नये का? तुम्ही संक्रांतीला नाव घेता का नाही? घेता. नवीन मुलगीची पहा, नवऱ्यावर किती निष्ठा असते, नवीन संसारावर एवढी निष्ठा असते, पण जसं जसं वय वाढतं तशी तशी संसारावरची निष्ठा कमी होती आणि भगवंताच्या चरणामध्ये निष्ठा लागते. ती मुलगी नाव घेते, आवडलं तर जोरात टाळी वाजवा. मी नाही बरं, ती मुलगी संसारावरची निष्ठा सांगते. इथून पार कंधार, नाव तर घेऊ द्या, इथून ती कंधारपर्यंत नाव घेते. केवढं घेते? लक्ष देऊ नये का? येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर बारा, तिकून आला व्यापारी, त्याला दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते रिंगाचा, रिंगात रिंग 7 वाडे, आतल्या वाड्यात खोली, खोलीत पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते ज्ञानोबा तुकोबाची लेक. किती मोठी निष्ठा होती संसारावर, खूप होती. नवीन मुलीनं नाव घेतलं, तीच मुलगी जर म्हातारी झाली, आजीला म्हणलं आजीबाई घ्या नाव, आजी घ्या नाव. आजीबाई घेते का सुरुवातीला? नाही, पण लई म्हणल्यावर आजी घेते. आता तुम्ही असं काही बोलत नाही, मुलींनो तुम्ही म्हणू नका, ताईनो ना आजीनं तुम्ही माझ्या मागे म्हणा. आजीबाई नाव घेते, संसारावरची निष्ठा सांगते तुम्हाला, माझ्या मागे म्हणा. येत होते जात होते, बरं दुसरं घ्या. जात होते हळदी कुंकवाला. बोला ना, संक्रांत आली ना आता.
संसारावर निष्ठा राहिली का? पटपट बोला, वेळ खूप कमी आहे. जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. काय नाव घेऊ माया? सटव्याचं. संसारावर निष्ठा कमी झाली का नाही बाबा? झाली. मला एवढंच सांगायचंय, जसं जसं परमार्थामध्ये जसं जसं संसारात वय वाढतं तशी तशी माणसाची निष्ठा कमी होती. म्हणून तो कोपबाराय सांगतात, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. लक्ष देऊ नये का? माणसाने बाबा जीवनामध्ये असं जगावं, एवढं सुंदर जगावं. कसं जगावं? जगलं कोण होतं? आपण गेल्यावर आपल्या मागच्या माणसाने आपल्यासाठी रडावं, यात नवल नाही. आपल्या गावाने आपल्यासाठी रडावं, हे खूप मोठं नवल आहे. नाही काय चांगला होता, निघून गेला. माणसाने एवढं चांगलं जगावं. असं कोण जगलं? ज्यांचं आपण नाव घेतो, राजकारणामध्ये ज्यांचं खूप मोठं नेतृत्व होतं आपल्यासाठी, गोपीनाथ मुंडे साहेब. लक्ष देऊ नये का? नुसतं नाव जरी काढलं तर अंगावर काटा येतो. येतो का नाही? एक वेळचा प्रसंग आहे. गोपीनाथ मुंडे साहेब कसे राहत होते? किती साधे माणूस होते. ऊस कामगारापासून राजकारणात दिल्लीपर्यंत राज्य गाजवलं असा फक्त एकच नेता होता, फक्त गोपीनाथ मुंडे साहेब. लक्ष देऊन ऐका. एक वेळचा प्रसंग आहे. माणसाने कसं जगावं मला फक्त हे सांगायचंय. गोपीनाथ मुंडे साहेब एवढी समाजसेवा करायची. आता तुम्हाला त्यांचं सगळं जीवनचरित्र माहीत आहे, फक्त एक टच करून जाते. गोपीनाथ मुंडे साहेबाचा एक कट्टर दुश्मन होता भाऊ बीडमध्ये. एक कट्टर दुश्मन होता. झाला असं त्याची तब्येत खराब झाली. विरोधी पार्टीचा होता. एवढा गोपीनाथ मुंडे साहेबांना बोलायचा, सतत दुसऱ्याबद्दल तो राहायचा आणि तो सगळीकडे प्रचार करायचा, सगळं करायचं. पण एक दिवस असं झालं त्याची तब्येत खराब झाली. दवाखान्यांमध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, तात्काळ करावं लागेल, जास्त वेळ नाही. ऑपरेशन खूप मोठं आहे, तुम्ही येताना 10 लाख रुपये घेऊन या, तरच तुमचं ऑपरेशन होईल. डोळ्यात पाणी आलं. सगळ्या मित्रांना फोन केला, सगळ्या राजकीय मंडळींना फोन केला, सगळ्या प्रचारकाला फोन केला, सगळ्यांना फोन केले. पण सगळे सांगत होते मी सभेत आहे, कोणी म्हणत होतं मी प्रचारात आहे, कोणी म्हणत होतं मी मीटिंगमध्ये आहे, कोणी म्हणत होतं मी बाहेर आहे. अशाने सगळ्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. डॉक्टर साहेबाकडे आला आणि डॉक्टर साहेबांना म्हणाला, साहेब मी जर वाचलो तर मी माझे सगळे पैसे तुम्हाला 1 ना 1 रुपया देईल, तुम्ही फक्त माझा जीव वाचवा. तुमचे होईल तेवढं बिल मी तुम्हाला देऊन टाकेल. डॉक्टर साहेब म्हणतात ठीक आहे. ओटीमध्ये ॲडमिट करतात. त्याचं ऑपरेशन होतं. 1 महिन्यानंतर त्याची तब्येत चांगली होती. पहा माणसाने जगावं कसं. 1 महिन्याने तब्येत चांगली होती आणि तो डॉक्टर साहेबाकडे जातो. डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन झाले, किती बिल झाले मला सांगा. डॉक्टर साहेब म्हणतात की तुझं बिल भरलंय. कोणी भरलंय? नाव सांगा. नाही सांगत. नाव गुपित ठेवायला सांगितलं. नंबर द्या. शेवटी नंबर दिला. ऐकत नसल्याने वाटलं की मला कोण मदत केला असं, मला त्याचं नाव पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो माणूस घरी गेला. पहा घरी गेल्यावर त्याने फोन फिरवला. फोन फिरवल्याबरोबर विचारलं कोण आहे. तिकडून आवाज आला, गोपीनाथ मुंडे बोलतोय. विश्वास बसला नाही. परत फोन केला. हॅलो कोण बोलतोय? गोपीनाथ मुंडे बोलतोय. म्हणल्याबरोबर डोळ्यामध्ये अश्रू आले त्याच्या. अश्रू आल्यावर त्याने सांगितलं, साहेब तुम्ही आहात का? तो धावत धावत बीडकडे गेला आणि बीडमध्ये गेल्यावर साहेबांच्या चरणी लोटांगण घेतलं आणि सांगितलं, साहेब मी देवाला एकच मागतो. आजपर्यंत मी तुम्हाला त्रास दिला, तुमचा कट्टर विरोधी झालो, पण देवाला एकच मागतो, हा देह जर निघून गेला आणि मी माझा मृत्यू जरी झाला तर पुढच्या जन्मामध्ये मला तुमच्या हातचा नौकर करा, बाकी काहीच नको. माणसाने एवढं सुंदर जगावं. अहो नुसतं नाव जरी काढलं तर तरुण पोराचं रक्त सळसळतं. एवढं मग गोपीनाथ मुंडे साहेबांनी नाव कमवलं. ते गेले. अख्खा महाराष्ट्र रडतोय. 3 जून आज प्रत्येक महाराष्ट्रासाठी का कोणता दिवस होता? काळा. अरे दिल्लीमध्ये शपथ घेणार होते, एवढे मोठे मंत्री होणार होते, पण काळाने घात केला आमच्या साहेबाचा. लक्ष देऊन ऐका. गरुडानंतर झेप नाही, सूर्यानंतर शीतलता नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, छत्रपतीनंतर राजा नाही, इंद्रानंतर पद नाही, रावणानंतर संपत्ती नाही, रामानंतर आचरण नाही, हनुमानानंतर या ठिकाणी वैराग्य नाही, आणि माझ्या गोपीनाथ मुंडे साहेबानंतर कोणता लोकनेता नाही.
जगाच्या पाठीवर दादा, आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. तुम्ही आता तरुण मंडळी आहेत, तुम्ही ज्यावेळेस फिरत असाल त्यावेळेस तुमच्याही लक्षात आली असेल की तुम्ही कितीही जरी नेते गेले तर कोणत्याच नेत्याला लोकनेता म्हणताना कोणत्याच नेत्याचा गड नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त गोपीनाथ गड हा एकच महाराष्ट्रातला गड आहे. आणि आज का काल मी कीर्तनाला गेलते तर इथं माळाकोळी गाव आहे. आज त्यांचा बहुतेक ते पुतळ्याचं उद्यापन झालं. म्हणजे मला सांगायचं हे, साहेब जाऊन 5 ते 6 वर्ष झाली पण त्यांचं प्रेम कमी झालं का हो? अहो नुसतं नाव काढलं, कधी आठवण येते दसऱ्याला पंकजा मुंडे त्याचं नाव काढलं की आठवण येते. जास्त राजकारणाकडे जाणार नाही, माझा तो विषय नाही. मला फक्त सांगायचंय की आपण असं कर्म करावं की या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्यासाठी लोकांनी रडावं. संत भगवान बाबांनी सुद्धा दिगंबर ते ईश्वर विभूती राहिले ते कीर्ती जगा माझी. लक्ष देऊन ऐका, संत महात्मे आपल्यामध्येच असतात. आणि मला एक विशेष वाटलं दादा, आपल्या गावामध्ये गोरोबा काकाचं सुद्धा मंदिर आहे. म्हणजे मी पहिलीच मूर्ती अशी पाहिली की गावामध्ये की गोरोबा काका आपलं बाळ तुडवत आहेत. तुमचं खूप खूप म्हणजे खूप भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये एक नाही 2-2 संतांची मंदिर आहेत, नाही तर सहसा पाहायला भेटत नाही. लक्ष देऊन ऐका, संत भगवान बाबांनी सुद्धा एवढं मोठं कार्य केलं. समाजाला एकच सांगितलं, भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. संत भगवान बाबा कोण होते हो? खूप लहान होते. आई वडिलांना सांगितलं पंढरपूरला पाठवा. पंढरपूरला गेले आणि पंढरपूरहून आल्यानंतर आई वडिलांनी विचारलं कुठे आहेस आबा? सांगितलं गावातल्या लोकांनी हनुमानजीच्या मंदिरात आहेत. काय करावं? काही नाही, माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, तेव्हाच मी घरी घेईन. आवाज दे थोडासा. आणि त्यावेळेस छोटेसे आबा आईला सांगतात गळ्यात माळ घाल, आणि आई वडील तयार होतात, गळ्यात माळ घालतात. आणि संत भगवान या ठिकाणी आबा घरी येतात. आणि ज्या वेळेस दसरा मेळाव्याच्या वेळेस या ठिकाणी माणिक बाबाकडून दीक्षा घेतात, त्यावेळेस आबाजींचं नाव माणिक बाबा श्री संत भगवान बाबा ठेवतात. आपण म्हणतो संत आपल्यात नाहीत, लक्ष ठेवा, संत आपल्यामध्येच असतात. माऊली ज्ञानोबा आहेत, ज्ञानेश्वरी मधून आपल्या सोबत आहेत. जगद्गुरु तुकोबा आहे, गाथ्यामधून आपल्या सोबत आहेत. आणि श्री संत भगवान बाबा सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय म्हणतो आपण? गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले. बाबांनी घेऊन समाधी आम्हा टाकिले वनी, मुखी नाम घेऊन साठिले मनी. हो
गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले माता कौतिका पिता तो बाजी पोट रत्नाले उदयाला धन्य देवनी विभूती धन्य केले जगाला गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले संत आपल्यामध्येच असतात, फक्त जातात पण आपल्यामध्ये ते कायम राहतात. काही काही जण म्हणतात की ताई लेकरं ऐकत नाही. सुरुवातीला सांगितलं लेकरं ऐकतात पण लेकराला संस्कार लावणं आपलं काम आहे. तुम्ही जर 9 महिने आता जरी नुसते मोबाईल घेऊन बसला तर लेकरं ऐकतील का हो? नाही. संस्कार लावावे कोणासारखे लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी मा जिजाऊ बायतासारखे संस्कार घडवावे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं कोणी? माझ्या मातेने. लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे लक्ष असू द्या. उगाच आपण म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुत्र आहे त्याला आपण धर्मवीर उग म्हणतो का? धर्मासाठी काय केलं? औरंगजेबाने या ठिकाणी संभाजीराजांना पकडलं. गणोजी शिर्क्याला जाऊन सांगितलं जा या ठिकाणी या ठिकाणाहून संभाजीराजे जात आहेत, त्यांना घेऊन या. संभाजीराजाचा घात केला. राजाचा घात केला आणि गणोजी शिर्क्याने औरंगजेबाला जाऊन सांगितलं. औरंगजेबाने सैन्याला पाठवलं आणि माझ्या संभाजीराजांना पकडलं. पकडल्याबरोबर आळंदीच्या पुढे तुळापूर नावाचं गाव आहे, तिथं नेलं राजाला. लक्ष देऊन ऐका. आणि औरंगजेबाने सांगितलं ऐक संभाजी, तू जर माझ्या मुलीसोबत जर लग्न केलं तर मी तुला वाटेल ते देऊन टाकेल. राजाने पाहिलं आणि सांगितलं नाही, हे शक्य नाही. लक्ष देऊन ऐका. राजाने धर्मासाठी किती त्याग केला. धर्मवीर संभाजीराजाने पाहिलं नाही, खूप दिवस 45 दिवस त्रास दिला. अंगाची साल्ट काढली, हातपाय कलम केले, डोळे फोडले, तरी धर्मवीर संभाजीराजाने धर्म सोडला नाही. उगच म्हणत नाही आपण धर्मवीर संभाजीराजे, ज्यांच्या पोटी हा छावा जन्माला आलेला आहे असे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 21व्या वर्षात 16व्या वर्षी 18 पगड जातीतले पोरं एकत्र केली आणि राजाने रायरेश्वराच्या मंदिरात करंगळी कापली आणि एकच शपथ घेतली, फक्त स्वराज्य स्थापन करणार. असा फक्त जगामध्ये एकच राजा झाला. एकच राजा तो इथे जन्मला, हा एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजा माझ्या राजा माझ्या राजा अरे हो माझ्या देवाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीचा धारेवर तलवारीचा. हा सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीचा धारेवर वारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. लढले मावळे भरवसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरवसाच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना
झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर ना जात पातला धर्म मानला जगला माणुसकीवर राजा जगला माणुसकीवर राजा जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अतीच्या शिवभक्ताच्या हृदयावर टाळी टाळी पुन्हा जन्म घ्या अतीच्या शिवभक्ताच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराज की जय माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर म्हणून एवढं सुंदर माणसाने जगावं की आपण गेल्यावर आपल्या गावातल्या लोकांनी आपल्यासाठी रडावं. लक्ष देऊ नये का भगवंताने एवढा अनमोल देह भजनासाठी दिलेला आहे. मोठ्या प्रेमाने आता सगळ्यांनी हातावर करा बरं. शूटिंग होणार आहे. दादा कॅमेरा तिकडं. वा 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 हे सुरुवातीलाच करायला पाहिजे होतं. आता तुम्ही येणार हा मोबाईलवर टी व्हीवर यूट्यूबला मस्त हातावर करा. वा 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 जय हो. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा वा 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 तुलेले हरी का पांडुरंगा 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 तुलेले हरी तुरंगा जय हो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओंकार कुमाई देह दिलेला आहे भजनासाठी नामस्मरण करावं चिंतन करावं भक्ती करावी म्हणून तुकोबाराय सांगतात संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी. याच्याहून पुढे जाऊन सांगतात भगवंत संत मध्यस्थी झाल्यावर भगवंताची कृपा आपोआप होते. भागलिया मज वाहतील कडे त्यांच्याने जोडे सर्व सुख. याच्याहून पुढे जाऊन सांगतात तुकोबाराय काय सांगतात भगवंताच्या मुखातून आलेलं वचन आम्ही कधी मोडणार नाही. अभंगाचं शेवट. तुका मनीषेश सेविनावणी तुका मनीषेश
जेने गोपाळ कृपा करी जेणे हा गोपाळ कृपा सेविनावळी वचनानं मोडी बोली लेते जगद्गुरु तुकोबार आहे खूप सुंदर स्वरूपात आज भगवंताच्या असीम कृपेने श्री संत भगवान बाबाच्या कृपेने जशी सेवा भगवंताकडून माझ्याकडून घेण्यात आली तशी मी तुमच्यासमोर मांडण्याची या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केला. तर या ठिकाणी अतिशय सुंदर सप्त्याचं आयोजन केलं. समस्त ग्रामस्थ या ठिकाणी नावंद्याची वाडी असेल समस्त ग्रामस्थ कमिटी मंडळी सगळ्यांनी मला इथं बोलवलं. तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देते आणि खास करून तरुण मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा तुम्ही. तुमच्या गावची तरुण मंडळी खूप छान आहे म्हणून आज काही काही क्वचित कीर्तनातच तरुण मंडळी अशी कीर्तन ऐकायला बघायला भेटतात. नाही तर कुठं जातात 11-12 वाजले की दुकानावर तिकडंच असतात. ते खूप सुंदर नियोजन केलं आणि दादांचा प्रयत्न होता की ताईंना बोलवायचं आणि त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. एक खरंच त्यांना धन्यवाद देते. आणि खास करून तुमच्या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं राहून गेलं की तुमच्या गावामध्ये जास्तीत जास्त तरुण मंडळी ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात आणि प्रत्येक वर्षी 6 ते 7, 8, 10 असे सगळेजण देशाची सेवा करण्यासाठी काय होतात तत्पर होतात. एवढं सुंदर गाव आहे. या ठिकाणी
तरुण मंडळी सुद्धा खूप उत्साहित आहे. प्रत्येक वेळेस बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद देते. अतिशय सुंदर गायनाची साथ दिली, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी उशिरा का होईना या ठिकाणी आलेले आहेत माझे पती आहेत श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य, महाराष्ट्रातील ख्यातनाम सिंतवादक पुरुषोत्तम महाराज जायबाई महाराजांनी. समोर जाणार अरे बाबा, समोर जाऊन लक्ष महाराजांनाही धन्यवाद देते, सगळ्यांना धन्यवाद देते, समस्त ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद देते. तुम्ही पंचक्रोशीतून एकत्रित आलेले महिला मंडळ, पुरुष, बाबा सगळ्यांना धन्यवाद देते आणि कीर्तनाला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.